हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे पनीर बटाटा पराठा. तर आपण पनीर बटाटा पराठा कसं बनवायचं ना ते सांगणार. तर मी इथे ना 7 ते 8 बटाटे आहेत ना उकडवून घेतले आणि हा आपला नाश्त्याचा टाईम आहे. तर मी ना इथे 7 ते 8 बटाटे रात्रीच उकडवून घेतले होते. तर आधी मी सकाळी काय बनवलं ना ह्याचं प्रिपरेशन मी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवते, म्हणजे सकाळी जास्त वेळ नाही लागत, पटकन होतं. तर इथे ना मी बटाटा चांगला असं ग्रेड करून घेतला आहे. त्यामध्ये मी चाट मसाला, आमचूर पावडर, थोडंसं रेड चिली पावडर आणि कसुरी मेथी असं सगळं मी ह्यामध्ये टाकलं आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. तर अशा प्रकारे आपण ह्याला ना पहिलं एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर आपण करून घेणार आहोत इथे बघा, मी इथे ना कसुरी मेथीसुद्धा टाकते आहे आणि असं छान ह्याला एकजीव करून घेते. तर ह्यामध्ये थोडंसं धना पावडरसुद्धा टाकलेलं आहे, जिरं पावडरसुद्धा टाकलेलं आहे. तर तुम्हाला जे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे होतं पावडर वगैरे, पावडर मसाल्यांमध्ये सगळं अवेलेबल, तर मी टाकते कारण की त्याने टेस्ट एक असा छानसा येतो. तर इथे ना मी सर्वात प्रथम आहे ना पहिलं पीठ मळून घेणार आहे. तर इथे ना मी 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यातलाच 1 चमचा मी मैद्याचं पीठ घेतलं आहे. तर एक मैद्याचं पीठ का ते पण सांगते तुम्हाला. तर एक आपल्या पराठ्याला छान अशी बाइंडिंग येते त्यामुळे, आणि पराठे आपले छान प्रकारे असे होऊन जातात, म्हणजे पुरण आपलं बाहेर येत नाही, तर छान अशा होऊन जातात त्यामुळे. तर इथे बघा मी 4 चमचे म्हणजेच की एक हे मी टाकलेलं आहे मैदा, त्याच्यामध्ये 1 चमचा मोठा. तर इथे तुम्ही बघू शकता की आता मी ह्यामध्ये ना थोडंसे ना ओवासुद्धा टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला पराठे असे कोणाकोणाला बाधतात, म्हणजे बटाट्याचा असल्या कारणामुळे कोणाकोणाला बटाटा थोडा अपचन होतो. तर मी ना इथे आपण पिठामध्येच ओवा टाकणार आणि ओव्याने ना एक छान असा टेस्ट येतो आणि आपलं पराठेसुद्धा असं जिरण्यासाठी आपल्याला मदत होते. तर इथे मी मीठ टाकलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे आणि ओवासुद्धा मी हातावर असं कुस्करून टाकलेला आहे. आता छान ह्याचं मी ना असं पीठ मळून घेणार आहे. तर ना हे कसं आपण अगोदर आदल्या दिवशी रात्री जर ह्या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करून ठेवलं ना, जसं की बटाटे वगैरे पराठे बनवायचे, तर बटाटे आपण उकडवून ठेवतो, किंवा आपल्याला दुसरं काही वेगळं बनवायचं आहे तर आपण ते सगळं असं अगोदर रात्री भिजत घालतो किंवा बॉईल करून ठेवतो किंवा आपण शिजवून ठेवतो, जेणेकरून आपल्याला ते सकाळी टाईम जास्तीचा न लागता आपल्याला ते बनायला इझी पडते. तर हे ना पनीर बघा, इथे मी ना फ्रीजमधलं काढून घेतलं आहे. हे मी घरी बनवलेलं पनीर आहे. तर मी ना हे घाईघाईमध्ये कपड्यामध्ये लपेटलेलंच पनीर तसंच ठेवून दिलं आणि विसरून गेले आणि ते थोडंसं असं कडक झालं आहे, पण हरकत नाही, आपण हे पनीर यूज करू शकतो. तर हे मी घरातलं बनवलेलंच पनीर आहे. तर इथे बघा मी हे पनीरलासुद्धा छान असं ग्रेड करून घेणार आहे. तर अशा प्रकाराने हे पूर्ण पनीर आहे ना आपण ह्यामध्ये टाकणार आहोत, बटाट्याच्या सारणमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून त्याला एक छान असं एकजीव मिक्स करून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला पाहायलासुद्धा ते आवडतील नक्कीच. तर फ्रेंड्स, आणि तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्समध्ये सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या व्हिडिओची लिंक, जेणेकरून ते सुद्धा बघतील आणि सबस्क्राईब करायलासुद्धा सांगा. तर फ्रेंड्स, मला एक तुम्हाला सांगायचं, तुम्ही व्हिडिओ पाहता पण त्याला लाईक करत नाही, प्लीज लाईक करा, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज त्याच माध्यमातून मलासुद्धा मोटिवेशन मिळतं इथे. तर इथे बघा, हा झाला माझ्या चॅनलचा पार्ट. तर आता बघा मी इथे दाखवत आहे की पराठे कसे बनवायचे. तर मी ना कधी कधी असं ना लाटून त्यामध्ये असं पहिले सारण भरून घेते आणि नंतर वरून आहे ना त्याला असं प्लेट्स करत करत मी असं त्याचं तोंड जे आहे ना ते बंद करते. ते तुम्ही बघू शकता मी कसं करते ते. हे बघा, मी अशा प्रकारे केला आणि ना असं याला ना चारी बाजूने ना आपल्याला मधून असं थपथपवायचं आहे, जेणेकरून जे पण सारण आहे ना तर ते म्हणजे त्या पिठाच्या ना एकदम किनारापर्यंत पोचेल. तर इथे बघा वरती आहे ना थोडंसं असं म्हणजे पुरण आपलं तुम्हाला दिसत असेल की पूर्ण असं छान पसरलेलं आहे, काठोकाठ पूर्ण लागलेलं आहे म्हणून. आणि जर थोडंसं असं लागत असेल ना आपल्या लाटण्यात, तर वरती आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण हे मस्तपैकी बसतं आणि चपाती म्हणजे पराठासुद्धा फाटत नाही. तर इथे ना मी तुम्हाला 4-5 पराठे दाखवून देणार आहे की मी कसे करते, आणि बाकीचं उरलेल्या सारणमध्ये पण मी काय करणार ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर बघत राहा पुढे कंटिन्यू.
असं थपथपवून घ्यायचं आहे फ्रेंड्स, कारण की आपलं पूर्ण पुरण जे आहे ना ते पूर्ण काठोकाठ असं पसरलं जातं आणि खायलासुद्धा खूप मजा येते. आणि वरती तुम्ही तेल लावा किंवा तुम्ही तूप लावा, तुमच्याकडे लोणी असेल तर लोण्याचा गोळा फिरवा, तरीही सुद्धा हा पराठा खूप टेस्टी लागतो. आणि जर तुम्ही खायचं म्हणाल ना तर तुम्ही छोल्याच्या भाजीसोबतसुद्धा हा पराठा खाऊ शकता फ्रेंड्स, अप्रतिम लागतो. अदरवाईज तुमच्याकडे चटणी आहे, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, दहीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा यावरती तुम्ही अजून काहीतरी असं पिझ्झाचंसुद्धा तुम्ही पिझ्झाची भाजी वगैरे टाकूनसुद्धा त्याला एक असं छानसा पिझ्झाचा आकार देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व करू शकता फ्रेंड्स. तर नक्की करून बघा, तुम्हाला ही स्टेप नक्की आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपीसुद्धा नक्की आवडेल आणि टेस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल, 100% सांगते फ्रेंड्स. आणि तुम्ही हे बनवल्यावरती तुम्ही म्हणाल की खरंच काय टेस्ट आहे म्हणून. तर पनीर बटाटा पराठा आहे ना, हा एक नंबर, म्हणजे एक वेगळं काहीतरी टेक्स्चर आहे आणि एक वेगळं काहीतरी असं छान खाण्यासाठीचं एक हेल्दी फूड आहे. तर कसं ना, मुलांना हे जास्तीचं म्हणजे बाहेरचं काही देण्यापेक्षा ना, मला असं वाटतं तुम्ही ह्याच्यावरती चीज पसरवून तुमच्या मुलांना द्या, तरी मुलांना पिझ्झा समजून आवडीने खातील. टिफिनला तुम्ही मुलांना हे देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याच्या स्नॅक्स टाईम असतो तेव्हासुद्धा तुम्ही हे देऊ शकता मुलांना. तर मुलांना कसं हेल्दी फूड खाल्ल्यामुळे म्हणजे त्यांच्या शरीरालासुद्धा लागतं आणि एक छान असं टेस्टसुद्धा, म्हणजे त्यांना एक आवडसुद्धा लागते आणि घरातली वस्तू म्हणजे हेल्दी फूडसुद्धा त्यांच्या पोटात जाते. यामुळे ना आपण आपल्या मुलांना एक असं वेगळं काहीतरी, तर मी ना दरवेळेस असं इशीला घरातलीच वस्तू काही ना काहीतरी देत असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं म्हणजे मी काय सांगू, मी थोडंसं त्याच्या वेगवेगळे बदल करत असते, जेणेकरून इशीला ते खायला एक टेस्ट वेगळी लागेल आणि ती आवडीने नेक्स्ट टाईम पण बोलेल की मम्मी नेक्स्ट टाईम पण पुन्हा बनव, ह्यासाठी. तर मी त्याच प्रयत्नामध्ये असते आणि तिच्याबरोबर डुगूने सुद्धा खूप आवडीने खाल्लं आहे हा पराठा. मागचा बॅकग्राऊंड व्हॉईस खूप होता फ्रेंड्स, म्हणून व्हॉईस ओव्हर करावा लागला, तर त्याबद्दल खरंच क्षमस्व आहे आणि खरंच म्हणजे समजून घ्या. तर माझ्या रेसिपीमध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर पुढे पराठा कंटिन्यू बघून घ्या. तर बघा किती छान असं आहे ना, खरपूस भाजला ना तर टेस्ट त्याची अजून छान लागते. तर ना फ्रेंड्स, मी अशा प्रकारे ना बरेचसे पराठे बनवून घेतले. इशीलासुद्धा टिफिनला द्यायचे होते आणि नाश्त्यालासुद्धा मी त्या लोकांना देऊन दिले. तर त्यांना असे बरेचसे पराठे आवडले. जर फ्रेंड्स तुम्हाला समजा सारण नाही बनवायचं आहे, खूप घाई आहे, तर तुम्ही जेव्हा पीठ जेव्हा मळायला घेताना, म्हणजे त्याचा पिठाचा जेव्हा गोळा करताना त्यावेळेस, जेव्हा पीठ मळायला घेताना त्याच वेळेस तुम्ही ना उकडलेला बटाटा ग्रेड करून टाका, पनीर टाका, परत तुम्ही कसुरी मेथी, थोडेसे काही आपले पावडर मसाले असतात, तुम्ही असं डायरेक्ट टाकून पण बनवू शकता किंवा तुमच्याकडे थोडीशी मेथी वगैरे असेल तर तुम्ही मेथी वगैरे सुद्धा अशी कापून वगैरे स्वच्छ कापून त्याला पिठामध्ये टाकून असं छान मळू शकता. तर आहे ना, आपल्याला ना असं म्हणजे हे नाही राहत की काठापर्यंत पराठे पोचत नाही, तर ना ते कसं डायरेक्ट अशी रेसिपी होऊन जाते आणि डायरेक्ट पराठ्याचा एक छानसा तो सुद्धा एक स्वाद येतो. तर मी तसेसुद्धा पराठे तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर इथे पुढे तुम्ही बघून या, माझे ना पराठे बनवून झाले. मी थोडेसे पराठ्याचं पीठ ठेवलं जेणेकरून मला ते नंतर मला गरम गरम बनवता येईल. त्यासाठी ते ना इथे थोडंसं उरलेलं सारण जे आहे ना, मी त्यामध्ये ना थोडंसं ब्रेड क्रम्स टाकलं आहे. आता आपल्याला ह्याचं ना जे आलू, म्हणजे आपल्याला ह्याची पनीर आलू टिक्की बनवायची आहे. तर ती कशी बनवायची ना, तर तुम्ही ही पनीर आलू टिक्की तुम्ही सँडविचमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही बर्गरमध्ये सुद्धा ही टाकून खाऊ शकता. एक हेल्दी फूड होऊन जातं आणि मुलांना खायला काहीतरी असं वेगळा टेस्ट मिळतो. बाहेरसुद्धा रेडीमेड आलू टिक्की मिळते, पण ते बाहेरच्यापेक्षा ही घरची खूप छान राहते. तर हे मी जी टिक्की आहे ना, ह्याच्या मी टिक्क्या बनवणार आहेत उरलेल्या सारांच्या. तर इथे बघा, मी असे छान गोल वगैरे करून त्याला थोडंसं चपटा करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बनवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स. आणि थोडंसं तेल टाकून आपण ह्याला आहे ना चांगले पॅनवरती फ्राय होऊन देऊयात. तर ह्या ना माझ्या थोड्याशा सारणाच्या झाल्या होत्या 5-6 टिक्की. तर ह्या टिक्कीचं पण काय करायचं ना, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच. तर ह्या ना तुम्ही ब्रेडमध्ये एक ब्रेड सँडविच असतं ना, ग्रिल सँडविच, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या टाकून खाऊ शकता. तर बघा, एका साईडने खूप छान अशा क्रिस्पी झाल्या आहेत. अदरवाईज तुम्ही ह्याला आहे ना पॅटीस म्हणून पण खाऊ शकता. जे तुम्ही पाणीपुरीवाल्याकडे जे पॅटीस खाता ना, त्यालासुद्धा असं बनवून तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं.
तर हे बघा फ्रेंड्स, मी खाते हिरवी चटणी आणि सॉससोबत. तर हे झाले माझे पराठे रेडी. तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. चला तर मग असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हे बघा मी इथे सुद्धा दाखवत आहे तुम्हाला. तर बाय बाय.